जोपर्यंत तुमच्याकडे आहेत तोपर्यंत तुमचे मावळे, ज्या दिवशी सोडून गेले ते सगळे कावळे. हा तुमचा प्रकार आहे. त्यामुळे तुमच्या पक्षात 2014 काय नाही हे मला नका सांगू. आपली चर्चा आज वेगळ्या विषयावरती चाललेली आहे, त्या बाबतीत तुम्ही बोला. आज आपली या बाबतीतली चर्चा चालली. तुम्ही बालाजी गाडे शांत बसा, मी तुमच्याशी बोलत नाहीये. बालाजी गाडे तुम्ही शांत बसा, तुम्हाला संधी मिळेल तेव्हा बोला. त्यामुळे आजची चर्चा विधान होऊ नका, रागू नका. चालू आहे. तुम्ही कशाला बाकीचे विषय बोलताय ताई? जे घडलं त्या बाबतीत बोला ना. अहो निषेध केला ना दादा अणकर, निषेध केला ना, निषेधच करते. या गोष्टी काय मिरवण्यासारख्या नाहीयेत ना. फक्त तुम्ही ज्या आठवण दिल्या 2022 त्याची आठवण 2014ची केव्हा तुम्ही केलं? मी 14ची आठवण दिली होती ताई. त्यावेळेला 14 पासून कसे गाडगाडे लावले, त्याचे तुम्ही कसे फायदे घेतले. ठीक आहे. आव्हाडांचा बंगला हा वेगळा आहे. अनंत करमुसे प्रकरणाकडे रोख आहे का रुपालीताई तुमचा? नाही, माझं म्हणणं आहे की एक लक्षात घ्या आमच्या या भाजपच्या प्रवक्त्या बंधूंना, की आव्हाडांनी जे काय त्यांच्या बंगल्यावर केलं ते आणि विधिमंडळ जमीन आसमानाचा फरक आहे. आव्हाडांना त्या केसमध्ये फाशी उद्या, विधिमंडळामध्ये जे आपण त्याचं नेतृत्व करतोय त्या ठिकाणी जर असं जर प्रकार होत असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हे ज्या लोकांनी केले त्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही विधिमंडळाचा संबंध कुणाच्या बंगल्याशी आणि घरावर झालेल्या किंवा सभेत झालेल्या भांडणाशी लावत असाल तर हा मूर्खपणा आहे, हे चुकीचं आहे. कुठलंही कनेक्शन आपण तसं जोडू शकत नाही. आजचा विषय हा एवढाच आहे की विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो काही गोंधळ घातला, जी काही मारामारी केली त्याच्यावर चोप बसणं, जाप बसणं गरजेचं आहे. अन्यथा लोकांचा आपल्यावर विधिमंडळावर विश्वास राहणार नाही. हे मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतीये. मी या सरकारमध्ये आहे, ते विरोधक आहेत म्हणून त्यांना खेचायचं हे सोडून द्या. आचारसंहिता प्रत्येक राजकारणाने आपल्याला घालणं गरजेचं आहे. आणि कुठली संदर्भ, कुठली आर्थिंग तुम्ही कुठं लावताय, अहो हे पाहतोय हो आपल्याला सगळं महाराष्ट्र. बरोबर नाही, विधिमंडळ नाही कोणाशी कंपेअर करू शकत आपण.